नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी AC रंगोली आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आजची ही रांगोळी आपण काढणार आहोत 5 ते 1 ही रांगोळी एकदम छोटी आणि सोपी आहे आणि आपल्या दारासमोर एकदम छान दिसणारी आहे. तर ही रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे 5 ते 1 ठिपके आखून त्यानंतर आपण कमळाचा आकार काढून घेऊया. तर अशा प्रकारे कमळाचा आकार काढून घ्यायचा आहे. ही रांगोळी एकदम सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला काढायला काहीच अवघड जाणार नाही. कमळ आणि शंख हे लक्ष्मी आणि विष्णूचे एक प्रतीक आहे. तर आपण या दोघांचा याच्यामध्ये समावेश करून ही रांगोळी तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे कमळ पूर्णपणे तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपण शंख काढून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही नक्कीच माझे मागचे व्हिडिओ पहा आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात ते मला नक्की कळवा. तर ह्या प्रकारे मी असे शंख काढून घेत आहे. हे शंख काढणं झाल्याच्या नंतर आपण यामध्ये कलर ॲड करूया आणि रांगोळी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे मी हे शंख तयार करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी कलर भरून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरा आणि रांगोळी सुंदर बनवा. तर अशा प्रकारे मी कलर भरून घेते. एकदम सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे डिझाईन तयार करून घेऊ शकता. मी इथे बाजूला कळ्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि आपली रांगोळी सुंदर बनवून घेतलेली आहे. तर माझी ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही रांगोळी अशा पद्धतीने आपली पूर्ण तयार झाली आहे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करून अनेक छान तुमची म्हणजे एकदम सुंदर रांगोळी तयार करून घेऊ शकता. तर माझी ही रांगोळी तर तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहेन आणि अशी आशा करेन की तुम्हाला माझी ही रांगोळी आवडली असेल. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.